बघू शकता आपण धर्मवीरगडावर आलेलो आहे। इथं भैरवनाथाचं मंदिर आहे। ही आमचं ग्रामदैवत स्थळ तर बघू शकता धर्मवीरगड, आपला धर्मवीरगड फिरायसाठी लय भारी लय जागा आहे। तर मित्रांनो आपण आता धर्मवीरगडावर आलेलो आहेत, बघू शकता। तर चला आपण आतमध्ये जाऊ। किल्ले धर्मवीरगड पेडगाव बघू शकता तुम्ही। तर आतमध्ये गाडी अलाउड नाही, चालतच जावं लागतं। तर इथं छत्रपती शंभू महाराजांवर इथं हे पेडगाव, तिथं शंभू महाराजांना 40 दिवस त्यांच्यावर अत्याचार झालेले, तो हाच गड, हाच किल्ला। आणि जो हंबीरराव मोहिते त्यांच्या या मूवीमध्ये तुम्ही बघितलं असताल की पेडगावचा किल्ला जाळून लुटून नेलेला तो हाच आहे। तर तुम्हाला मी पुढे गेल्यावर दाखवेन, पण अजून पण तिथं असं आहे की एकदम पूर्ण भिंत काळी काळी झालेली आहे, जसं की जाळलेला आहे। आणि खरं आहे की हाच पेडगावचा किल्ला आहे तो की जिथं जाळलेला आहे। पेडगावचा किल्ला पूर्ण जाळून टाकलेला आहे। तर आपण आता रामेश्वर मंदिराकडे जाणार आहेत, बघू शकता रामेश्वर मंदिर। तर इथं महादेवाची मंदिर आहेत मित्रांनो, 4-5 ऐतिहासिक मंदिरांसारखे आहेत, बघू शकता तुम्ही, एकदम जुने मंदिर आहेत। इथं आता बघू शकता, इथं एकटं येत नका जाऊ संध्याकाळचं, कोण ना कोण जोडी घेऊन येत जा, कारण इथं साप पण निघते दिसतात। पण सापाहून एक आठवलं, आम्ही 3 जण मित्र आलेलो, आम्हाला नेमकं जायच्या टायमाला संध्याकाळी 7 वाजता साप आडवा गेलेला, आमची पूर्ण फाटलेली। तर या विजिट करा, पेडगावचा किल्ला बघण्यासारखा आहे, लय काय इथं बघण्यासारखं, बरं वाटतं, आलं पाहिजेत गडांवर। फक्त एवढंच आहे की आता कचरा बिचरा घेऊन येऊ नका, जर आणलं पाण्याची बॉटल आणली तर सोबत माघारी घेऊन जावा। तर बघू शकता एकदम प्राचीन मंदिर आहे। आता इथं आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे बघा मित्रांनो, बघा श्री रामेश्वर मंदिर, शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान टीम धर्मवीरगड। तर आता आपण आतमध्ये जाणार आहे, तुम्हाला दाखवतो, चप्पल काढत होतो, बघू शकता। तर तिथे पिंड आहे, बघू शकता तुम्ही, सगळं पुरातत्व आहे, जुनं आहे एकदम। तर एकदम जुनी पिंड आहे। हर महादेव, ओम नमो पार्वती पते, हर हर महादेव। तर आता आपण महादेवच्या मंदिरापासून बाहेर आलेलो आहे, आता दुसऱ्या मंदिराकडे चाललेलो आहे, बघू शकता रस्ता। तर आम्ही दोघं आलेलो आहे, मी आणि माझा बारका भाऊ। तर चला
दुसरं मंदिर. रस्ता नाही बरोबर, काय विषय नाही, त्याला सवय आहे आपल्याला. बरं वाटतं जरा. इथे तुम्हाला वाटत असेल, पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो की आपण आत्तापर्यंत किल्ल्या मेन जिथं आहे तिथे गेलो नाही. आधी बाहेरच्या मंदिराच्या पाया पडतोय. तर इथे किल्ल्याची साफसफाई चाललेली आहे, बघू शकता तुम्ही. साफसफाई चालू आहे. इथं मल्लिकार्जुन मंदिर आहे. छपला काढा, पूर्ण अंधार आहे पूर्ण. तर आपण आता मंदिराच्या बाहेर आलोय. आपण आता चाललोय गडावरती, मेन जिथं शंभू महाराजांना 40 दिवस बांधून ठेवलेलं तिथं चाललोय आपण. अग्निस्तंभ आहे तिथं त्यांचा. तर मित्रांनो, महाराजांचा इतिहास वाचायला लय भारी वाटतं. मी तर तुम्हाला तेच बोलेन की दर 1-2 महिन्यानंतर कोणत्या ना कोणत्या गडावरती जा, तिथला इतिहास समजून घ्या. इथं बघू शकता की किल्ला आहे, पण येत जा धर्मवीरगड. भारी वाटतं इथे आल्यावर, बघायला पण लय काय, जाणून घ्या किल्ल्याबाबत माहिती. मित्रांनो, आपण आलोय आता गडापाशी. तर बघू शकता इकडं आहे ना, इकडं लक्ष्मीनारायण मंदिर आहे, बालेश्वर मंदिर आहे, पाताळेश्वर मंदिर आहे. तर आपण जाणार तिकडं, पण आधी जरा स्तंभाच्या पाया पडायला जाणार, पाया पडणार, आणि मग तिथून पुढं परत येणार आणि त्या मंदिराकडे जाणार, लक्ष्मीनारायण मंदिराकडे. तर हा एक मेन गेट आहे, तुम्ही बघू शकता. तिथं सगळी माहिती लिहिलेली आहे की गडावर काय, कधी, कसं, किती, बघू शकता तुम्ही, वाचू शकता. तर इथं राजदरबाराकडे जाण्याचा मार्ग आणि 7 मजली इमारत बघा. इथे होतं ती राजदरबार. इथं 7 मजली इमारत इकडं होती. एक मेन दरवाजा आहे. आपण आता आत जाणार आहेत. एकदम भीमा नदीच्या कडेला असणारा धर्मवीरगड. पहिले ह्याचं नाव बहादूरगड होतं, पण संभाजी महाराजांच्या नावावर ह्याला धर्मवीरगड दिले नाव. का तर 40 दिवस यातना सहन करूनही महाराजांनी आपला धर्म बदलला नाही, म्हणून ह्या गडाला धर्मवीरगड असं नाव दिलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, बघा इथंच त्यांना 40 दिवस इथे एक खांब होता, त्या खांबाला बांधून ठेवलेलं आहे. छत्रपती संभाजीराजे शौर्यस्थळ धर्मवीरगड. तर बघू शकता हा किल्ला इथं मस्त आहे. तर पाया पडून जायचं. तर आपण आधी पाया पडू आणि मग पूर्ण गड हिंडू. जाऊ. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय शंभू. तुम्ही बघू शकता इथं लिहिलेलं पण आहे, राजदरबार व शंभूराजे शौर्यस्तंभ. तर हे शौर्यस्तंभ आहे. तर किल्ला आता आपण तुम्हाला दाखवतो की बघू शकता तुम्ही की किल्ला जाळलेला आहे आणि तसाच किल्ला आहे अर्धवट, परत तिथं बांधला नाही, काय नाही. तर तुम्हाला आत जाऊन दाखवतो.
की कसं आहे काय. हा इथं राजदरबार भरत होता, बघू शकता. आणि हे जे एकदम भारी बघायचं म्हणलं ना तर एकदम टच भीमा नदी आहे, त्यामुळे एकदम भारी वाटतं इथं. जर 4-5 वाजताच्या आसपास आलं ना तर अजून भारी वाटतं. बघू शकता तुम्ही, मागे लगेच भीमा नदी आहे. आंबेराव मोहिते ह्याच पाण्यातून आलेले गड लुटायच्या टायमाला. बघू शकता. बघू शकता तुम्ही, भीमा नदी आहे. तर ह्याच मार्गाने आलेले आंबेराव मोहिते गड लुटण्यासाठी. आपले सगळे देवी देवता सगळे ह्या गडात आणून ठेवलेले बहादूरखानी. तर चला आपण वरती जाऊया. तर वरती आहे जागा जरा उभा राहायला. बघू शकता तुम्ही किल्ला. किल्ला एकदम थंड वाटतंय, भारी वाटतं इथं बघा. तर चला आपण वरती जाऊया. वरतून तुम्हाला दाखवतो कसं आहे काय. आता बघा, फक्त एवढंच की किल्ल्यावरती या, पण असं छिनालवाणी करू नका. इथं नावं लिहायची कुठं काय करायची. हां, शेटव पण धंदे करत जाऊ. येता या, फिरा, बघा, थांबा. इथं तुमच्या आईबापाची नावं नका लिहित जाऊ. हा किल्ला आहे, हा किल्ला महाराजांचा आहे, तुमच्या आईबापाचा नाही. बोलल्यावर राग येऊन द्या, काय फरक नाही पडत. हो, मोहसिन बिसीन कोण आहे काय माहीत. या फिरायला कोण मना नाही करत आहे. फक्त आपल्या आईबाबाची नावं नका काढू, एवढंच सांगतो. किल्ला फिरण्यासाठीच आहे. या, बघा, बसा, अर्धा का 1 तास 2 तास बसा, पण या असे छिनाल धंदे नका करत जाऊ. तर महाराजांनी जे सहन केलंय त्याचा 1/2% पण आपण सहन नाही करू शकत. त्यांनी धर्म वाचवलाय आपला, एवढं लक्षात राहून द्या. तर हॅलो मित्रांनो, चला आता आपण इथून खाली उतरतोय. आता जाणार तिकडं लक्ष्मीनारायण मंदिराकडे जाणार आहेत आपण. तर इथं थोडं बसलेलो, आनंद जरा हवा घेत होतो. तर आपण आता जाणार लक्ष्मीनारायण मंदिराकडे. ते इथं राजदरबार भरायचं, पण आता काय राहिलं नाही. बघू शकता तुम्ही. हे चल, नाही तिथून जाऊ ना, पुढून कुठून मधून चालते. तर परत एकदा बघून घ्या मित्रांनो शौर्य स्तंभ. तर महाराजांचा इतिहास असा आहे की ऐकलं तरी काय अंगावर काटे उभं राहतात. आता 19 फेब्रुवारी येत आहे, अजून 2 महिने तर आपण मस्तपैकी शिवनेरीला नाही तर रायगडला जाणार तुमच्यासाठी. तर असं आपण जातो दरवर्षी कोणत्या ना कोणत्या एका किल्ल्यावर.
पण आता खास तुमच्यासाठी जाणार. तर किल्ल्याची साफसफाई चाललेली आहे, बघू शकता. झाडं बिडं नीट नाटकं असतं करायचं चाललेलं आहे. मित्रांनो, आपण मधल्या वाटेने आलोय लक्ष्मीनारायण मंदिराकडे. तर बघू शकता इथे काय माहित नाही, आवाज तर आलाय कसला तरी. तर चला हळूहळू चला. साप असलं की मग झालं आपलं, संपलं. तर रस्ता थोडा अवघड आहे, पण जावं लागेल. चला. बघू शकता आपण आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. आतमध्ये जायचं म्हणलं पुढून जावं लागेल. प्राचीन काळातले मंदिर आहेत, बघण्यासारखे. नक्की विजिट करा. इथे काय केले, लक्ष्मीनारायण, पाताळेश्वर, बालेश्वर व मंदिराकडे सरळ हत्तीमो 1 व 12वेकडे हत्तीमोठ 2. हे हत्तीमोठ आहे बघा. तर आता आपण लक्ष्मीनारायण मंदिरात जाणार आहे. दम लागलाय, चालायचं पण आहे, बोलायचं पण आहे. आपण पाणी पण नाही आणलंय, घाम पण येतोय, ऊन पण लागते. काय करता. बघू शकता तुम्ही किती मस्त मांडलेलं आहे. जर 4-5च्या आसपास आलं तर अजून भारी वाटतं. शिरवळ पडलेलं असतं. हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर, प्राचीन आहे, बघू शकता. बघा, तुम्हाला जेव्हा कोरीव काम दाखवतो. या बहादूर खानाने मूर्ती तोडलेल्यात, नाही तर मंदिर लय भारी आहे, बघू शकता. हा आजोबा आहेत ओळखीचे. तर मित्रांनो, आपण आलो लक्ष्मीनारायण मंदिरात. तर बघू शकता याचं कोरीव काम कसं आहे. एक बघू शकता एकदम असं, एकदम म्हणजे बघू शकता एकदम मस्त आहे. तिथं पाया पडायचं आणि आतमध्ये अंधार आहे एकदम, त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. तर बघू शकता या दरवाजाने बघू, या दरवाजा ते एकदम मस्त आहे. हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर. आता आपण पुढे जाणार. आता आपण इकडे जाणार, ह्या मंदिरात जाणार. पुढे दिसतंय. तर चला मित्रांनो, पुढच्या मंदिरात जाऊ. तर ते काका भेटलेले, ते बोलत होते एंट्री करा, पण त्यांना म्हणलो आम्ही इथलेच आहेत, करंडे. मग ते म्हणले नका करू एंट्री, गावात तुमचं. मग एंट्री आता नाही केली, पण आल्यावर तुम्ही नक्की एंट्री करा. चला आपण जाऊ पुढच्या मंदिरात. तर मित्रांनो, जाम दमलोय आता आपण, म्हणजे मी जाम दमलेलो आहे.
तर घरी जायचं. तर मस्तपैकी तो का आमचा सोट कसा बसलाय बघा बघा बघा, लाजच नाही त्याला. एकटा बसलाय आणि तर मी शूट करतोय आणि तो बसलेला आहे. दम लागतोय लय, ऊन आहे. चले तर आता आपण घरी जाणार आहेत. तर मित्रांनो आपण आता म्हणल्याप्रमाणे खालच्या मंदिरात जाणार आहे आणि तिथं तुम्हाला दाखवणार. पण मग आपण घरी जाणार कारण ऊन लय लागते. पाण्याची बाटली काय आपण आणली नाही. आपण सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्ही कमेंट करा कसं वाटतं ते सांगा, म्हणजे मला पण जरा बनवायला मजा येईल. तर बघू शकता ही प्राचीन बांधकाम आहे. इथं पण महादेवाची पिंड आहे बघा मित्रांनो. महादेवाची पिंड आहे, तुम्हाला दाखवतो बघा. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. तर गर्जना द्यायची गरजेची आहे मित्रांनो. तर आता आपण घरी जाणार, मस्त पाणी बिणी पिणार, जेवणार. मित्रांनो बघू शकता आपण आता घरी चाललोय. तर आपलं झालेलं आहे सगळं शूट. घरी जायचंय, एडिटिंग करायची, ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण काल आपला ब्लॉग आला नाही म्हणून आज संध्याकाळी आपण ब्लॉग अपलोड करणार आहे. तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. बाकी काय नाही, सबस्क्राईब करा तुम्ही. दमलोय, ऊन लय लागते. त्यात एवढं चालणं. ही दोन नाही 52 पेठेचा किल्ला आहे. एवढा मोठा पुन्हा 7 पेठेत आहे आणि धर्मवीरगड 52 पेठेत आहे. हे समजू शकता किती मोठा किल्ला आहे. चला आता मस्त घरी जाणार. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी बघायला भेटेल ब्लॉग टाकला तर लगेच. तर आपण आता संपू इथंच ब्लॉग. घरचा रस्ता तर काय तुम्हाला माहितीच आहे. आपण ब्लॉग संपूया. लव यू मित्रांनो, टेक केअर, बाय बाय बाय.